माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी दुधीचे काप करते आणि बटाट्याचे काप करते। दुधीच्या कापासाठी एक लांबट हिरवी दुधी घेतली आहे मी। ही बघा लांबट आहे, त्याचे 3 भाग केले। तो मधला भाग मी घेते, कोवळी दुधी असते लांबट घेतली आहे म्हणजे। हे बघा मधला भाग मी घेते। आता हा मधला भाग मी सोलून घेणार आहे आणि त्याचे असे मध्यम आकाराचे, खूप बारीक नाही आणि खूप जाडे नाही, असे काप करून घेणार आहे। आधी सोलून घेते। हे बघा असा जाडा काप करून घ्यायचा। असे सगळे मी काप करून घेते। हे दुधीचे काप सारखे करून घेतले। आता त्याच्यासाठी मॅरिनेट करायला आपल्याला लागणारे तिखट, आमचूर पावडर, धने जिरे पावडर, हळद आणि मीठ, हे सगळं ह्याला असं पसरून ह्याला असं चोळून घ्यायचं, मॅरिनेट करल्यासारखं करायचं आणि ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचं। ते मी करून घेते आता। हे बघा धने जिरे पावडर टाकते, बरीच टाकायची अशी। मग आमचूर पावडर, तिखट, आणि शेवटी मीठ। आता हे एक थोडा वेळ ठेवते, चोळून याच्यामध्ये काढून घेते। हे बघा दुधीबरोबर मी बटाट्याचे पण काप करते। हे असे सोलून आणि काप करून घेतले आणि उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकून एक 2 मिनटं अर्धवट कच्चे असे शिजवून घेतले, थोडेसे शिजलेले। आता ह्याला पण मी मॅरिनेट करते। त्याच्यासाठी मगासारखंच धने जिरे पावडर, आमचूर पावडर, तिखट, आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं। थोडं मीठ कमी टाकायचं कारण मी पिठामध्ये मीठ टाकणार आहे। तर हे सगळं चोळून थोडा वेळ 5 मिनटं मॅरिनेट करायला ठेवते। हे बघा कोरडं बेसन घेतलं आहे, त्याच्यावरती हे थोडा मसाला टाकते। तिखट थोडंसं टाकलं आहे, धने जिरे पावडर, तिखट, मीठ फारसं का टाकायला नको, थोडंसंच टाकते कारण आपण मॅरिनेट केलेलं आहे। हे थोडं मिक्स करते असं, आणि हे जे मॅरिनेट केलेले दुधी आणि मग बटाटा तो ह्याच्यामध्ये घोळायचं आहे पिठामध्ये, आणि हे तव्यावरती, नॉनस्टिक तव्यावरती दोन्ही बाजूनी क्रिस्पी काप करून घ्यायचे। हे बघा दुधीच्या कापांना असं दोन्हीकडनं बेसन व्यवस्थित लावून घेतलं आहे। आता एक ह्याच्यावर ठेवायचं। असे सगळे मी ठेवून घेते। हे दुधीसारखे तुम्ही वांग्याचे काप करू शकता, बटाट्याचे तर मी दाखवणारच आहे, वांग्याचे करू शकता, गिलक्याचे करू शकता, आणि दोन्ही बाजूनी छान शेकून, याला बेसनाच्या वेळी तुम्ही बारीक रवाही वापरू शकता, रव्याचंही कोटिंग छान लागतं। दोन्ही बाजूनी मंद गॅसवरती तळून घ्यायचे, भाजून घ्यायचे। एका बाजूने उलटते, मग दुसऱ्या बाजूने करते। सगळे लावून घेतले। दुधीचे काप केलेले तव्यावर ठेवले। आता तसेच बटाट्याचे करून घेते, तसेच दोन्ही बाजूनी बेसन लावून, आणि मग ते तव्यावरती ठेवते। दुधीचे काप काढून घेतले की हे बघा झाले दुधीचे काप, कसे छान दिसत आहेत ना, कुरकुरीत। आता हे काढून घेते आणि त्याच्यामध्ये बटाट्याचे काप ठेवते। हे बघा बटाट्याचे पण काप करून घेतले, छान कुरकुरीत झालेत बघा। आता काढून घेते। हे बघा दुधीचे आणि बटाट्याचे दोन्ही काप दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून, म्हणजे फ्राय करून कुरकुरीत झालेत। तर नेहमीच आपण वांग्याचे काप करत असतो, तर यावेळेला म्हणून म्हटलं वेगळे म्हणून दुधीचे आणि बटाट्याचे काप केलेत। कसे दिसत आहेत? छान दिसत आहेत ना? तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असंच मला फॉलो करत जा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।